आप्पा शिवसेनेमध्ये होते, शिवसेनेचे 2 पक्ष झाले, पक्षाने आप्पांना म्हणजे विद्यमान खासदार बाबासाहेब असताना तुम्हाला उमेदवारी 14 साली त्या ठिकाणी देण्यात आली आणि आज तुम्ही एकनाथ शिंदेंना निवडलं, थेट तुम्ही मातोश्रीमध्ये बाहेर पडलात, तुम्ही आज एकनाथ शिंदेंच्या गटात आहात. नेमका हा काय प्रसंग होता तर आप्पांना मातोश्री सोडावी लागली, ठाकरे गटाची साथ सोडावी लागली आणि एकनाथ शिंदे सोबत जावं लागलं? कोण टिप्पणी करतो, काय करतो, ज्याच्या पुढं दाखवण्यासारखं काहीच नसतं तो मात्र अशी कारणं शोधतो आणि दुसऱ्यावर टीका करतो. स्वतःनी कर्तृत्वाने काय केलंय हे प्रत्येक माणसाने दाखवा पाहिजे. आजही आपल्या भागामध्ये दिवसाआड पाणी येतं. तुम्ही सांगितले की आपण लोकसहभागातून धरणातलं गाळ काढलेलं आहे, परंतु भविष्यातलं एक परफेक्ट नियोजन की या माध्यमातून लोकांना रोजचं पाणी मिळेल, कारण हे दिवसाआड पाणी समस्या आजही सुटलेली नाही. 2009 साली मी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. नगरसेवक पदाचा राजीनामा देणारा आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश करणारा या पिंपरी चिंचवड महापालिकेमधला आत्तापर्यंतच्या इतिहासातला एकमेव नगरसेवक आहे. महायुती म्हणून तुम्ही समोर जाताय, परंतु मागच्या निवडणुकीत तुम्ही 19ला पार्थ पवारचा पराभव केल्यानंतर पिंपरी विधानसभा आणि मावळ विधानसभा याचे जे आमदार आहेत हे महायुतीचा धर्म पाळून तुमचं काम करतील का, काय वाटतंय? प्रेक्षको नमस्कार, आपण पाहताय आपला आवाजचा विशेष कार्यक्रम लेखाजोखा. खरं तर आज आपल्या स्टुडिओमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार जे 8 वेळा संसद रत्न राहिलेले आहेत ते श्रीरंग आप्पा बारणे हे उपस्थित आहेत. आप्पा, आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. आप्पा, 2014, 2019 आणि आता 2024 लोकसभा हॅट्रिककडे आपली वाटचाल होते. मागच्या 10 वर्षामध्ये मतदारांनी ज्या पद्धतीने विश्वास टाकून तुम्हाला विजयी केलं, हाच विश्वास तुम्हाला 2024च्या निवडणुकीमध्ये वाटतोय का? आणि मागच्या 10 वर्षात तुमचे केलेल्या कामाचं मूल्यमापन काय? आपला आवाजचं मनस्वी मी स्वागत करीन, अभिनंदन करीन की गेले अनेक वर्ष या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेचा आवाज पोचवण्याचं काम करता. मी दुसरं तुमचं आभार यासाठी व्यक्त करेन की मला आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं आणि गेले 10 वर्ष संसदेमध्ये करत असलेलं काम आणि त्या माध्यमातून मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये करत असलेलं काम, जनतेपर्यंत केलेलं काम, या संदर्भामध्ये आपण मला बोलवलं त्याबद्दल मनस्वी आभार व्यक्त करतो. 2014मध्ये मावळच्या जनतेनं महायुतीवरती विश्वास ठेवून आणि 2019मध्ये देखील महायुतीवरती विश्वास ठेवून मावळच्या जनतेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मावळच्या जनतेने दिलं, त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. गेल्या 10 वर्षामध्ये काय केलं हा जर प्रश्न विचारला तर मी जाहीरपणे सांगेल आणि मला अभिमान वाटतो की 70 वर्षानंतर ज्या आदिवासी भागामध्ये लाईट पोचली नाही, रस्ते नव्हते, सुविधांचा अभाव होता, त्या आदिवासी दुर्गम भागामध्ये लाईट रस्ते पोचवण्याचं काम केलं. एकंदरीत आपण जर पाहिलं तर कोणताही लोकप्रतिनिधी मताचा विचार करतो की मताचं पॉकेट किती आहे, मग तिथं कशा पद्धतीने सुविधा द्यायच्या. खरं आहे. ज्या आदिवासी भागामध्ये 50 वोटर, 100 वोटर, 200 वोटर आणि जो आदिवासी माणूस तो फॉरेस्टच्या जागेत बसलेला आहे, त्यांच्या अनंत अडचणी, अनंत प्रश्न आहेत आणि त्या माणसाला न्याय देण्याची भूमिका घेतली. फॉरेस्टच्या जागेमधून परमिशन घेऊन केंद्र सरकारच्या दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेतून केंद्राचा फंड आणून त्या भागामध्ये लाईट पोचवण्याचं काम केलं. नंतर रस्ते देखील पोचवण्याचं काम केलं. एखादा आजारी झालेला रुग्ण असेल त्याला झोडीवर आणत होते, त्या ठिकाणी कातळ फोडून आपण रस्ता केलेला आहे. आणि आपण जर पाहिलं, कधी जर गेला त्या भागामध्ये तुंगी, बागुचीवाडी, तर नक्कीच आपल्याला जाणवेल की या भागामध्ये रस्ता स्वातंत्र्यानंतर झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहर प्रचंड वाढतो आहे. माझा मतदारसंघ जसा अर्बन 60-65% तसा आदिवासी ग्रामीण देखील आहे. पण अर्बन एरियामधल्या लोकांची किंवा नागरिकांच्या समस्या फार वेगळ्या आहे. पाणी वेळेवर आलं पाहिजे, स्वच्छ आलं पाहिजे, राज्य आणि केंद्र सरकारचा निधी आला पाहिजे. या पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातून 8 वर्ष मी सातत्यानं गाळ काढला. बरोबर. आणि तो लोकसहभागातून काढला. बरं. लोक टीका टिप्पणी करतात. 8 वर्ष मी ज्यावेळेस गाळ काढायला गेलो, मला काय अडचणी आल्यात मला माहिती आहे, परंतु मी त्याही परिस्थितीत समोर गेलो, गाळ काढला, महापालिकेच्या क्षेत्रामध्ये पाण्याचा साठा वाढला, लोकांना पाणी मिळू लागलं. भामा आसखेडमधून या सरकारने मंजुरी दिली 100 MLDची. आता आपण मुळशी डॅममधून देखील पाण्याची नव्यानं मागणी केली.
राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आश्वासन दिले की त्याबद्दल आपण तात्काळ त्याला मंजुरी देऊ. ज्यावेळेस पुण्याला पासपोर्ट कार्यालय होतं, पिंपरी चिंचवड शहर वाढतं, या बाजूचा परिसर वाढतो, चाकण असेल, तळेगाव असेल किंवा अन्य भागा, या भागातील नागरिकांना जवळचं पासपोर्ट कार्यालय पाहिजे म्हणून पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण पासपोर्ट काढलं. 3.5-4 लाख लोकांनी या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घेतलेला आहे. बघा, याचबरोबर रस्त्याचं जाळं निर्माण करण्याचं आपण काम केलेलं आहे. पनवेलपासून JNPTला जे बंदरं की ज्या ठिकाणी 30-35 हजार कंटेनर रोज जात होते, आजची जर परिस्थिती पाहिली म्हणजे महिन्याला 30-35 हजार कंटेनर जात होते, आज जर महिन्याला पाहिलं तर 1-1.5 लाख कंटेनर जातात. बरोबर. त्या ठिकाणी पनवेलपासून उरणला पोचायला त्या कंटेनरला 4-4, 5-5 तास, कधीकधी 8-8 तास लागत होते. आपण गडकरींच्या माध्यमातून तिथं 8 लेनचा रस्ता केला आणि तो 8 लेनचा रस्ता केल्यानंतर आजची परिस्थिती जर पाहिली, त्या मार्गावरती बिलकुल ट्रॅफिक जाम होत नाही. अटल सेतू जो केलेला आहे तो जवळपास माझ्या मतदारसंघामध्ये 50% भाग येतो. आज मुंबईहून येणारा नागरिक त्याचा लाभ घेतो. हे केंद्र सरकारने पावलं उचलली, राज्यांनी त्याला सहकार्य केलं म्हणून अटल सेतू 22.5 किलोमीटरचा या देशातला सर्वात मोठा ब्रिज त्या माध्यमातून झालेला आहे. आपण लोकांच्या वाहतूक समस्या सोडवण्यावरती जास्त भर दिलेला आहे. माझा मतदारसंघ पुणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामध्ये येतो. या 2 जिल्ह्याला जोडणारा मतदारसंघ. पुण्याच्या नागरिकांना घाट उतरून जायचं असेल किंवा घाट चढायचा असेल तर याला खूप दिक्कत सहन करावी लागते. मला तर त्याचा काय अनुभव येतो. एकनाथजी शिंदे यांच्या पाठीमागं लागून आपण त्या माध्यमातून मिसिंग लिंक हा प्रकल्प राबवला. तो काही दिवसातच तो कार्यरत होईल. जवळपास 25 मिनिटाचा अंतर हे पुणे मुंबईचं कमी होतं त्याच्यामुळे आणि लोकांचं डिझेल वाचेल, पेट्रोल वाचेल, वेळ वाचतोय आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण प्राधान्य दिलं आहे. रेल्वेच्या बाबतीमध्ये आपण खूप कामं केली खरं या मतदारसंघामध्ये, अनेक कामं. आप्पा, तुमचं म्हणजे जर का मी थांबवतो तुम्हाला याच्यासाठी आहे की विकास मागच्या 10 वर्षात तुम्ही काय कामं केली ही जर यादी काढली तर तुम्ही थांबणार नाही तासभर. परंतु प्रश्न खरा हा आहे की गेले 10 वर्ष तुम्ही मावळ लोकसभेचं प्रतिनिधित्व करताय, एक खासदार म्हणून तुम्ही काम करताय. आप्पांच्या स्वप्नातला मावळ लोकसभा मतदारसंघ कसा आहे? जे झालंय ते सांगितलंय, पुढे काय होण्याचं राहिलेलं आहे, काय तुम्ही मतदारांना सांगाल? मी तुम्हाला एक सांगतो की झालं त्याच्यामध्ये रेल्वेची कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची होती. 3ऱ्या आणि 4थ्या ट्रॅकला मी सातत्यानं भांडत होतो. सुरेश प्रभू असतानापासून बजेटमध्ये सातत्यानं तरतूद होत होती. राज्य सरकारचं कुठल्या प्रकारचं सहकार्य नव्हतं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी यांनी याच्याबद्दल सातत्यानं पाठपुरावा केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आणि जवळपास 50% अधिभार हा उचललेला आहे. भविष्यामध्ये ते काम पूर्ण होईल. शेवट कामं केली, ती कामं जनतेपुढं मांडणं माझं कर्तव्य आहे. परंतु आगामी कालावधीमध्ये ह्या 3रा आणि 4था ट्रॅकला जी मंजुरी मिळाली ते काम पूर्ण करून घेणं. कर्जतपासून तर लोणावळ्यापर्यंत नवीन लाईन विस्तारीकरण करण्याचा आपण सर्वे करतो, DPR करतो आहे. पनवेल ते कर्जत महामार्गाचं काम येत्या 6 महिन्यात, वर्षभरात पूर्ण होईल. पनवेलला नवीन एअरपोर्ट होतं आहे. त्या एअरपोर्टच्या विस्थापित असणाऱ्या स्थानिक 10 गावांची आपण प्रश्न सोडवले. पण ते एअरपोर्ट झाल्यानंतर या संपूर्ण मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलतो आहे आणि त्या एअरपोर्टपासून पुण्याला येणारा रेल्वेचा एक नवीन मार्ग आपण आता जो मार्ग आहे त्या मार्गावरती फास्ट ट्रेन चालवतो आहे. आता तुम्ही विचारलं पुढचं तुमचं काय, तर पुढचा तोच आहे की नवीन एअरपोर्ट जे होतं आहे पनवेलला ते काही 1-2 वर्षामध्ये कार्यरत होईल, वर्षभरामध्ये. आणि ते कार्यरत झाल्यानंतर तिथनं नागरिकांना म्हणजे पुण्यातून जाणाऱ्या नागरिकांना फास्ट ट्रेननी त्या एअरपोर्टला जाता यावं. तिथं मेट्रोची व्यवस्था आहे. आपण पनवेल रेल्वे स्टेशन अतिशय चांगल्या प्रकारचं करतो, तिथपर्यंत मेट्रो आणण्याचं काम करतो आहे आणि ही मेट्रोची सुविधा देण्याचं काम करतो आहे. आता माझ्याच प्रयत्नानं पिंपरी ते भक्तिशक्ती मार्गाचं कामाला मंजुरी केली, ते चालू होईल. आता आपण भक्तिशक्ती ते रावेत किवळे चौक आणि रावेत ते वाकडला जो हिंजवडीहून मार्ग येतो त्याला नवीन मेट्रो जोडण्याच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करतो आहे. भविष्यामध्ये 2-3 वर्षामध्ये त्याला मंजुरी मिळाल्यानंतर तोही मार्ग होईल. एकंदरीत या शहराला तुम्हाला सांगतो आता 2रा मार्गाला DPRला मंजुरी मिळते. हिंजवडी ते चाकण व्हाया
नाशिक फाटा, बरं, म्हणजे ह्या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला मेट्रोचं जाळं तयार होतंय. भविष्यातला जे प्रकल्प रखडले त्याला खास करून चालना देण्याचं काम या माध्यमातून होतंय. केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीब माणसाला घर देण्याचं असेल किंवा अन्य योजनेच्या माध्यमातून सहकार्य करायचं असेल ते आपण सातत्याने करतोय. आप्पा, मावळ लोकसभेचं आपण जर रचना पाहिली त्याच्यामध्ये जे आपले 6 विधानसभा आहे त्यात पिंपरी चिंचवड, मावळ, पनवेल, कर्जत, उरण ही 6 विधानसभा आहेत. खरं तर तुम्ही सगळ्या गोष्टी मांडतायत, परंतु पिंपरी आणि चिंचवड ज्या भागातून तुम्ही खास करून या ठिकाणून आहात, पिंपरी चिंचवड वक्करवासी आहे, कारण थोडंसं आपले शहरी भाग आहे, कॉर्पोरेट आहे, उद्योगनगरी आहे. या भागातले काही प्रश्न कशा पद्धतीने सुटले, भविष्यात काय? कारण आजही आपल्या भागामध्ये दिवसाआड पाणी येतं. तुम्ही सांगितले की आपण लोकसहभागातून धरणातलं गाळ काढलेलं आहे, परंतु भविष्यातलं एक परफेक्ट नियोजन की या माध्यमातून लोकांना रोजचं पाणी मिळेल, कारण हे दिवसाआड पाणी समस्या आजही सुटलेली नाही. हे बघा, मी मध्यंतरी मागणी केली होती की नवीन 7 गावं देखील समाविष्ट करायची आणि त्या दृष्टिकोनातून सातत्यानं पाठपुरावा करून आपण कोल्हापूर पद्धतीचे 3 बंधारे हे पवना नदीवरती बांधतो. त्याचं काम आता पूर्णत्वाला आहे आणि आता ज्या ठिकाणाहून रावेत बंधाऱ्यातून पाणी उचलतो ते पाणी तुम्ही जर घेऊन पाहिलं तर अशुद्ध पाणी शुद्ध करून नागरिकांना पाजतो. पहिलं माझं त्याच्यामध्ये आहे की शिवण्याला बंधारा आता पूर्ण होतं आहे. शिवण्यापासून थेट पाणी उचलणं, ते ट्रीट करणं हेच करतो आहे. दुसरं प्रामुख्यानं भामासकडमधून 100 MLD पाणी मिळलं आहे. पुढचं जाऊन मुळशी धरणातून अधिकची पाण्याची जी गरज आहे शहराला ती पूर्ण करण्यासाठी वर्षाकाठी 10 TMC पाण्याचा कोटा राखून ठेवण्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललेलं आहे. ज्यांच्याकडे ते खाते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याशी पण बोललेलं आहे आणि त्यांनी मला सांगितलं की पुण्याची पण मागणी आणि पिंपरी चिंचवडची मागणी महापालिकेने या अगोदरही मागणी केलेली आहे, परंतु ती मागणी पूर्णत्वाला न्यायचं काम सरकारच्याद्वारे ते करतं आहे. या पिंपरी चिंचवड शहराला भविष्यामध्ये 2041 पर्यंत कुठल्याही प्रकारची पाण्याची गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून आत्तापासून नियोजन करतो. आता तुम्ही विचारलं की नियोजन करण्याचा दुसरा भाग काय, तर केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या माध्यमातून त्याला मोठा निधी हा केंद्र सरकारच्या माध्यमातून या अगोदरही मिळाला आहे, याही पुढं देण्याचं काम करतोय. आपण शासन आपल्या दारीचा उपक्रम राबवण्यात आला. केंद्र सरकारच्या काय अशा योजना होत्या ज्या तुम्ही केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचवल्या? नेमकं उपक्रमाचं स्वरूप आणि किती लाभार्थ्यांचा लाभ मिळाला? हे बघा, सर्वसामान्य माणसाला प्रत्येक योजना असेल, एखादं सर्टिफिकेट काढायचं असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, जन्माचा दाखला असेल, अन्य काही सुविधा असेल तर अनेक खेटे घालावं लागतात. मी या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना मनस्वी धन्यवाद देईन. शासन आपल्या दारी ही अभिनव कल्पना आखली आणि ती प्रत्यक्षात अंमलात आणण्याचं काम केलं. मी या संदर्भामध्ये 2 ठिकाणी मेळावे घेतले, एक पिंपरी चिंचवडमध्ये, एक मावळमध्ये आणि रायगडचा जो मेळावा झाला तो अलिबागला झाला. तो पनवेल आणि कर्जतला नव्हता झाला, तो अलिबागला झाला. पण प्रत्यक्षात तिथं त्या लोकांना लाभ मिळावा म्हणून सातत्यानं प्रयत्न केले. जवळपास 3.5 लाख लोकांना या बाबतीमध्ये प्रत्यक्ष लाभ घेऊन दिला. शासनाच्या विविध योजना आहे, वयश्री योजना असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून विधवा महिलांना मदत करणे असेल, दिव्यांगच्या योजनेमधून मदत करणे असेल, या माध्यमातून त्या लोकांना तिथपर्यंत नेऊन मदत करण्याचं काम 3.5 लाख प्रत्यक्ष लाभधारकांना मदत करण्याचं काम. आपल्या लोकांना कोटीतले आकडे आवडतात. तुम्ही 3.5 लाख लोकांना म्हणजे गरजूंपर्यंत मदत पोहोचवली, परंतु प्रत्यक्षात मागच्या 10 वर्षामध्ये केवळ खासदार फंडावर तुम्ही म्हणजे अवलंबून न राहता जो निधी आणलेला आहे तो आकडेवारीमध्ये किती आहे की ह्या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आपण एवढ्या कोटीची विकास कामं केली? मी तुम्हाला सांगतो, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून शहरी आवास योजनेच्या माध्यमातून जवळपास 4,500 कोटी रुपये हे पिंपरी चिंचवड शहराला जवळपास 21,000 कोटी रुपयाच्या जवळपास हे पैसे आले. सॉरी, आकडे चुकले. 2,200 कोटी रुपये आले आणि पनवेल महापालिकेच्या क्षेत्रामध्ये 1,001 कोटी रुपये आले. पण त्याच माध्यमातून जे शहरी योजनेच्या माध्यमातून जवळपास 7 नगरपंचायत आहे मावळ लोकसभा मतदारसंघात, त्यालाही मोठा निधी आला. पंतप्रधान आवास योजनाची ग्रामीण शहराबरोबर ग्रामीण इलाक्यामध्ये त्या ग्रामीण इलाक्यात देखील बऱ्याचशा लोकांना घर देण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे.
योजना अंमलबजावणी योजनेची होत असताना त्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन लोकांना प्रत्यक्ष लाभ देण्याचं काम ही खरं तर केंद्र सरकारची योजना आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. गरीब माणसाला घर मिळावं, जलजीवन मिशनच्या माध्यमातून शुद्ध पाणी ग्रामीण भागातील नागरिकांना मिळावं, या योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे पोचता आलं मला. आज जवळपास या मतदारसंघामध्ये 150पेक्षा जास्त गावांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून योजना आपण राबवतोय. बरोबर. केंद्र सरकारचा 50% त्याच्यामध्ये सहभाग आहे, बाकी राज्य सरकारचा. ह्या योजना सगळ्या राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात. खरं तर पैसा राज्य सरकारकडे येतो किंवा तिथल्या स्थानिक महापालिका असेल त्यांना येतो आणि त्यांच्या माध्यमातून. आणि म्हणून एखाद्या विरोधी पक्षाच्या एखाद्या कुणाला तरी कार्यकर्त्याला कुणाला तरी नेत्याला असं वाटतं की केंद्र सरकारचा प्रतिनिधी खासदार म्हणून काय केलं, तर खासदार म्हणून या योजनेचा प्रत्यक्ष लाभ इथपर्यंत पोहोचवण्याचा गरजूंपर्यंत मिळवून दिला. आपण ज्या पद्धतीने औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुम्ही संपूर्ण मेट्रोचं जाळं विणताय किंवा विणल्या गेले, भविष्यात ते पुढे जाणार आहे. परंतु काही भाग आपला आदिवासी भाग आहे, त्याबरोबर एक माथेरान म्हणून आपल्याकडे थंड हवेचं ठिकाण आहे, त्या ठिकाणची डेव्हलपमेंट तो आपल्याच मतदारसंघातला एक भाग आहे. कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम सुरू आहे? बघा, माथेरानचं मेन आकर्षण टॉय ट्रेन. 2017च्या कालावधीमध्ये ती टॉय ट्रेन बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला. त्याचं कारण होतं की तिथं अपघात होत होते. अपघात कशामुळे होत होते? जमीन खचणं, जास्त पाण्याने त्यामध्ये ट्रॅक खचणं अशा प्रकारे, आणि ती ट्रेन पलटी होत होती आणि काही अधिकाऱ्यांवरती त्यामुळे कारवाई झाली होती. आणि काही अधिकाऱ्यांनी रिपोर्ट लिहिला की सदरची ट्रेन यापुढे चालू शकणार नाही, अपघात होईल, लोकांची जीवितहानी होईल आणि बंद करण्याचा निर्णय घेतला. मी सुरेश प्रभूंना सांगितलं की आपण महाराष्ट्रातले सुपुत्र आहात आणि आपल्या कारकिर्दीत जर ही ट्रेन बंद झाली तर आपल्याला लोक दोष देतील. आणि मग त्यांनी निर्णय घेतला, मीटिंग घेतली, बोर्डाचे अधिकारी दिल्लीला बोलवले, मी देखील त्या मीटिंगला होतो. आणि पहिल्यांदा त्या चालवायसाठी पहिल्यांदा 65 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले. नंतरच्या कालावधीमध्ये जवळपास 85 कोटी रुपये दिले. अशा पद्धतीने ते पूर्ण ट्रॅक केला. गॅबिनवॉल बांधल्या. तुम्ही जर आत्ता माथेरानला गेला तर ट्रॅकच्या बाजूने सगळ्या गॅबिनवॉल बांधल्या, नवीन ट्रॅक केला, नवीन इंजिन आणले, नवीन बोगी आणल्या. त्या बोगीला आता पारदर्शक असं पाहता येतं बाहेरचं सौंदर्य. तिथं माथेरानला गेल्यानंतर धूळ उडत होती, घोड्यांचे लीद हे होत होती. आपण पूर्णपणे त्या ठिकाणी निसर्गाला कुठल्या प्रकारची हानी न पोचवता त्या ठिकाणी ब्लॉक बसवले. तिथं माणसाला ओढून माणूस नियंत्रित होता. मी लोकसभेत तो प्रश्न उपस्थित केला, गडकरी साहेबांनी दखल घेतली. आता तिथं ई रिक्षा चालू केली आपण. ई रिक्षाच्या माध्यमातून लोकांची ये जा होती. त्याच ठिकाणी आपण 50 कोटी रुपये खर्च करून आता अंडरग्राऊंड गटरचं काम चालू करतो आहे, STP उभा करतो आहे. शेवटी ही सगळी कामं करत असताना पाण्याची योजना राबवली. तिथली लोकसंख्या कमी आहे, पण 10 लाख पर्यटक त्या माथेरानला दरवर्षी भेट देतात. त्यांना सुविधा कुठल्याचा अभाव होऊ नये त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला आहे. आणि सगळा केंद्राचा आणि राज्याचा माननीय मुख्यमंत्री आणि केंद्राचा निधी आहे त्याच्यामध्ये. 2014चं वर्ष होतं, त्यावेळेला मोदी लाट होती. तुम्ही मोदी लाटेतही आलात, तुमचं कामही दिसून आलं लोकांना. लाटेनंतर आपल्याकडे काही गावकी भावकीचं राजकारण होतं आणि आत्ता मोदीची गॅरंटी आहे. हे सुरू असलेलं राजकारण गावकी भावकी, मोदी लाट की मोदी की गॅरंटी की विकास, आपणचं जे धोरण आहे, तुम्ही विरोधकांवरती टीका कमी करतात आणि विकासातून उत्तर देतात. तर नेमकं तुमचं 2024चं व्हिजन हे कशा पद्धतीचं आहे? हे पहा, या मतदारसंघामध्ये गेले 10 वर्षामध्ये लोकांशी असलेला संपर्क, केलेलं काम, त्याचबरोबर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने चांगलं काम केलं. त्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे आणि चांगल्या कामातून जायचं. बाबा, मी विचार कुणाला टीका करणं, टिप्पणी करणं, त्याच्यातून पुढं जाणं मी कधी विचार केला नाही. परंतु मी माझ्या कामातून, मी लोकसंपर्कातून लोकांना जे केलेलं काम ते मांडून आणि जे करणारे काम ते मांडून मी या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. त्यामुळे कोण टिप्पणी करतो, काय करतो, ज्याच्या पुढं दाखवण्यासारखं काहीच नसतं तो मात्र अशी कारणं शोधतो आणि दुसऱ्यावर टीका करतो. स्वतःनी कर्तृत्वाने काय केलं हे प्रत्येक माणसाने दाखवा पाहिजे. मी नगरसेवक असताना जे केलेलं काम आहे ते आज देखील लोक पाहतात. या शहरातल्या अनधिकृत बांधकामासाठी केलेला लढा आज देखील लोकांच्या स्मरणात आहे. या शहरातील शास्तीकर 100% शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून माफ केला.
ते लोकांच्या ज्ञात आहे. 765 कोटी रुपये 765 कोटी शास्तीकर आपण माफ शहरवासियांचा करून लाभ मिळाला. मिळाला. कोणत्या सरकारने केलं? शिंदे सरकारनेच केलं नाही काम. लोकांनी ते स्मरणात ठेवावं. आपण एक नगरसेवक ते एक 2 वेळचे खासदार, तुम्ही हॅट्रिककडे निघाला. जसं तुमचं हॅट्रिकचं विजन आहे तसं मोदी साहेबांचंही हॅट्रिकचं विजन आहे. तिसऱ्यांदा तेही देशाचे पंतप्रधान होऊ पाहत आहे. आता मोदी की गॅरंटी, नरेंद्र मोदी साहेबांचं जे काही काम मागच्या 10 वर्षात राहिलेलं आहे याबद्दल तुम्ही केंद्र सरकारच्या आजपर्यंतच्या कामामध्ये समाधानी आहात का? आणि तुमचे काय प्रश्न प्रलंबित केंद्रामध्ये आजही आहेत? बघा, तुम्हाला सांगतो, देशवासियांनी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य केलं आहे. ते जगाने देखील मान्य केलं, हे नाकारून चालणार नाही. या देशातून 370 कलम कधी हटल जाईल असं कधी वाटलं नव्हतं. ते पूर्णत्वाला नेलं. राम मंदिरासारखा एक विषय, सेन्सिटिव्ह विषय होता, पण तो भावनिक होता, लोकांच्या श्रद्धेचा विषय होता, तो मार्गी लावण्याचं काम केले. मला असं वाटतं देश जगामध्ये प्रगती करतो आहे. ज्या देशाची 11व्या स्थानावर होता तो 5व्या स्थानावर येऊन गेला. या सगळ्या बघा, जगभरामध्ये लोकसंख्येनं आपला देश पहिल्या स्थानावर आहे. 140 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करणारे पंतप्रधान सन्माननीय मोदी यांच्यावरती पूर्णतः भारतवासियांचा विश्वास आहे असं मला वाटतं. आणि 2024ला मोदीजींच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून या देशातील, या मावळ लोकसभा मतदारसंघातील जनता नक्कीच या सगळ्या भूमिकेतून जाऊन पाठिंबा देईल असा मला पूर्ण विश्वास आहे. आपण थोडासा विषय चाललाय मोदींचा म्हणा, निवडणुकीचा म्हणा, त्या पद्धतीने थोडंसं की मागच्या 2019ला निवडणुकीमध्ये तुम्ही पार्थ पवारांचा पराभव केला. खरं ते पवार घराण्याचं युवा नेतृत्व पुढे आलं होतं, त्यांचा तुम्ही पराभव केला. 2014ला तुम्ही लक्ष्मण भाऊंचा पराभव केला. आता 2024 म्हणजे राज्यातलं सध्याचं राजकारण पाहता ज्या पद्धतीने पक्ष फुटले गेले, इकडे तिकडे सगळ्या गोष्टीच्यावर मी नंतर येणार आहे. कुठल्या उमेदवाराला कुठली उमेदवारी मिळेल नाही मिळेल असं परिस्थिती असतं ना, तुम्ही मात्र कामाला लागलात. उमेदवार मीच असणार हे तुम्ही ठामपणे सांगत होते आणि आजही तुम्ही मतदारांमध्ये आहात. हा विश्वास केलेल्या कामांचा होता की पक्षाचा तुमच्यावरती असणारा विश्वास होता? काय त्याबाबत तुम्ही सांगा. दोन्ही गोष्टी याच्यामध्ये. पक्षाचा तर निश्चितपणे विश्वास आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि शिवसेनेचे माझे नेते या दोघांनी विश्वासानं या गोष्टी सगळ्या पुढे जातील असं सांगितलेलं आहे आणि त्यांचा तो अधिकार आहे. त्या अधिकारवाणीने त्यांनी मला त्याच्या सूचना दिलेल्या आहे. दुसरं, प्रामुख्यानं या सगळं होत असताना 2024च्या या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला एक सकारात्मक विचार करून पुढं जायचं आहे. त्यामुळं मला नाही वाटत की निवडणुकीला कुठल्या प्रकारची अडचण निर्माण होईल किंवा काही स्थित्यंतरे घडली असतील तर शेवट जनता, मतदार हा कामाला महत्त्व देतं आणि कामाच्या रूपानेच आपण या निवडणुकीला सामोरं जाणार. आप्पा, विकासाबद्दल तुम्ही बोललात, सगळं बरोबर आहे, परंतु मावळ लोकसभेचा विचार करता याच्यामध्ये जे 6 विधानसभा आहेत त्यांचे जे आमदार आहेत, आता आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी 2 त्यांचे आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे तुमचे 2 आमदार आहेत, तुमच्याकडे शिंदे गटाचा 1 आमदार आणि एक अपक्ष आहे जे तुमच्या भारतीय जनता पार्टीसोबतच आहे. एक महायुती म्हणून तुम्ही समोर जाताय. परंतु मागच्या निवडणुकीत तुम्ही 19ला पार्थ पवारचा पराभव केल्यानंतर पिंपरी विधानसभा आणि मावळ विधानसभा याचे जे आमदार आहेत हे महायुतीचा धर्म पाळून तुमचं काम करतील का? काय वाटतंय? मला निश्चित खात्री आहे ते धर्म पाळतील. कारण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एका कार्यक्रमाच्या माध्यमातून माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होते आणि माझे अजितदादा पवारांची स्पष्टपणे याच्यावरती चर्चा झाली की या बाबतीमध्ये तुमच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये माझा पक्ष तुमच्याबरोबर राहील अशा प्रकारचं सुतोवाद केलेलं आहे. शेवट निवडणुकीला प्रत्येक माणूस काही चिरकाल तो विरोधी पक्षाचा नसतो किंवा दुश्मन नसतो. स्थित्यंतरं घडत जातात. आज आपला कार्यकर्ता असता तो उद्या तो नसतो आणि याच ठिकाणी मी राजकारणात आलो तेव्हापासून मी अजितदादाला जवळून पाहतो. शेवट दूरदृष्टीचा नेता, दूरदृष्टीने काम करणारा नेता म्हणून अजितदादाकडे पाहिलं जातं. मनात काही सल ठेवतील किंवा तुम्ही जे सांगताय त्या पद्धतीने शेवट महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवारचा RPI, इतर घटक पक्ष जे मोदीजींचं आव्हान आहे 400 पार, तर मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून सगळेजण काम करतात. तर मला नाही असं वाटत की मोदीजींना कोणी विरोध करील म्हणून.
तो माझा श्रीरंग बारणे यांना व्यक्तिगत विरोध नसेल, मग तो मोदीजींना विरोध असेल जर केला विरोध. म्हणजे उमेदवार श्रीरंग बारणे न समजता उमेदवार मोदीच आहेत हे समजून तुमच्या महायुतीचे सगळेच मित्रपक्ष तुमच्यासोबत काम करतील असा तुम्हाला विश्वास आहे? निश्चित निश्चित मला आपण पाहतोय की पिंपरी चिंचवड शहराचा शिल्पकार किंवा पिंपरी चिंचवडचा जो विकास झालेला आहे, या विकासामध्ये नाव घेतलं जातं अजितदादा पवार, त्यासोबत तुमचंही नाव घेतलं जातं आणि दिवंगत नेते माजी आमदार म्हणजे आपले लक्ष्मणभाऊ जगताप यांचंही नाव त्या ठिकाणी घेतलं जातं, प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांची सगळ्यांची नावं घेतली जातात. परंतु लक्ष्मणभाऊंचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी पोटनिवडणुकीमध्ये विजयी झाल्यात, अश्विनीताई. त्यांचं योगदान किंवा तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लक्ष्मणभाऊ आपल्यात नसण्याची उणीव कशी भासणार आहे आणि ती उणीव अश्विनीताई पुरी करतील का, काय वाटतं? हे पहा, लक्ष्मणराव जगताप माझा संघर्ष 10 वर्षाचा राहिलेला आहे. पण 2019ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस महायुतीचा उमेदवार म्हणून मी समोर आलो, त्यांनी झोकून काम केलं, माझं काम केलं, माझ्या विजयाचे ते साक्षीदार राहिलेले आहेत. त्यांच्यानंतरच्या कालावधीमध्ये त्यांच्या अचानक निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये मी स्वतः झोकून काम केलं. त्यांच्या पत्नी आता आमदार आहे. तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष या शहरामध्ये काम करत असताना 2009ला मी विधानसभा लढवली भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या माध्यमातून, 2014-2019ला लोकसभा लढवली. भारतीय जनता पक्ष माझ्याबरोबर सातत्यानं राहिला आहे. मी जाहीरपणे ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी घडतात, मी जाहीरपणे मीडियाच्या माध्यमातून देखील सांगितले की भारतीय जनता पक्ष हा माझ्या विजयाचा साक्षीदार आहे. खरं तर ज्या पद्धतीने आता राजकारण बदललेलं आहे, तुम्ही म्हणजे असं बोललं जातं, लोकांचे जे अनेक प्रश्न, त्याच्यामधला एक प्रश्न तुम्हाला मी घेतोय की शिवसेनेमध्ये होते, शिवसेनेचे 2 पक्ष झाले, पक्षाने आपणना म्हणजे विद्यमान खासदार बाबासाहेब असताना तुम्हाला उमेदवारी 14 साली त्या ठिकाणी देण्यात आली आणि आज तुम्ही एकनाथ शिंदेंना निवडलं, थेट तुम्ही मातोश्रीमध्ये बाहेर पडलात, तुम्ही आज एकनाथ शिंदेंच्या गटात आहात. नेमका हा काय प्रसंग होता तर आपणना मातोश्री सोडावी लागली, ठाकरे गटाची साथ सोडावी लागली आणि एकनाथ शिंदे सोबत जावं लागलं? हे बघा, 2009 साली मी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. नगरसेवक पदाचा राजीनामा देणारा आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश करणारा या पिंपरी चिंचवड महापालिकेमधला आत्तापर्यंतच्या इतिहासातला एकमेव नगरसेवक आहे. कोणी राजीनामा देऊन जात नाही. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर 2014च्या निवडणुकीला, मी 2009ची निवडणूक ज्यावेळेस डिलिमिटेशन झालं त्यावेळेस माननीय उद्धवजी मला लोकसभा लढा म्हणले होते, पण त्यावेळेस मी लोकसभेचं तिकीट ते मला देऊ शकले नाही आणि त्यावेळेसच मला 2014च्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये सुतवाद त्यांनी मला केलं होतं आणि त्यांनी त्याच्या शब्दाला जागले. 2014-2019ला आम्ही निवडून आल्यानंतर राज्यामध्ये स्थित्यंतर घडली. आम्ही सातत्यानं सांगत होतो की ज्या विचारानं आपण निवडून गेलेलो आहे, भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या विचारानं लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे आणि आपण दुसऱ्या पक्षावरती, आपल्या विचाराचे नसणाऱ्या पक्षावरती आघाडी केल्यानंतर पुढची निवडणूक आपल्याला अवघड जाणार आहे. पण शेवट राज्याचं नेतृत्व करत असताना, राज्य सरकारचा बाबतीमध्ये निर्णय घेत असताना लोकसभा सदस्याच्या कुठल्या बाबतीमध्ये कुणाला विश्वासात घेतलं नव्हतं त्यावेळेस आणि तो निर्णय घेतला होता, तो त्यांनी निर्णय घेतला, राज्याचे मुख्यमंत्री झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. पण पुढं स्थित्यंतर घडत असताना एकसंघ शिवसेना राहावी या बाबतीत आम्ही सातत्यानं विनंती केली. बऱ्याच त्याच्यामध्ये स्थित्यंतर घडली आणि आम्हाला जे योग्य वाटलं त्यावेळेस की पुढची परिस्थिती पाहता किंवा पुढं देशाचं नेतृत्व कोण करणार आहे किंवा त्यांच्या बरोबर गेल्यानंतर या संपूर्ण राज्याच्या विकासामध्ये आपला देखील सहभाग राहील, या दृष्टिकोनातून तो घेतलेला निर्णय. त्यात व्यक्तिगत असं विचार न करता भविष्याचा निर्णय व्यक्तिगत लोकांचा आणि विकासाचा विचार राहिलेला आहे. बरोबर आहे. ज्या पद्धतीने राज्यामध्ये तुमचं ट्रिपल इंजन सरकार काम करतंय, याच्यामध्ये एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, काय वाटतंय की गेले 1.5-2 वर्ष हे सरकार राज्यामध्ये काम करते, कितपत लोकांचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि येणाऱ्या जे काही तुमचं तर 400 पारचा तुम्ही केंद्रातला नारा देताय, आपल्या राज्यात असणारे एकूण 48 लोकसभा आहेत, त्यातला 48 लोकसभेत तुमचं 45 क्रॉसचं तुमचं व्हिजन आहे राज्यामध्ये, काय वाटतंय मतदार स्वीकारतील आणि हे तुम्हाला बहुमत मिळू शकेल? हे बघा, राज्यामध्ये राज्य सरकार ज्यावेळेस सत्तेवर आलं 18 महिन्यापूर्वी आणि गेले सरकार आणि या सरकारची कामाची पद्धत आपण पाहिली तर मुख्यमंत्री 17-17, 18 तास काम करतात. अनेक आपत्ती या राज्यावरती आली, अवकाळी पावसाची असेल, अन्य असेल, त्याला सामोरं सरकार गेलेले. या सरकारने सर्वाधिक चांगले निर्णय घेतलेले विकासाच्या दृष्टिकोनातून घेतलेले
आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये समविचारी पक्षाचं जर सरकार असेल तर केंद्राकडून मोठा सहभाग खरं तर राज्याला मिळतो. आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये जर आपण जर पाहिलं तर राज्याच्या अनेक योजनेला केंद्राने मोठा आर्थिक निधी दिलेला आहे. त्यामुळे राज्य प्रगतीपथावरती आहे, राज्यात चांगल्या गुंतवणूक येतात. शेवट टीका टिप्पणी लोक करत राहतात, पण मला स्वतःला असं वाटतं विकासाच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने चांगलं केलेलं काम या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील 48 जागापैकी आपण जसं बोलला त्या पद्धतीने बऱ्याचशा बहुमतामध्ये हा महायुतीचा पक्ष राहील. आपण एक शेवटचा प्रश्न घेतो, जो प्रश्न खरं तर ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा. मराठा आरक्षणाचा प्रश्न होता. जरांगे पाटलांचे झालेले आंदोलन आपण पाहिले, मुंबईकडे ते निघाले, त्यांना मुंबईमध्ये त्या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं, गॅझेट देण्यात आलं, परतही त्यांनी आंतरराष्ट्रीय सराटीमध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि सरकारने आता त्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की खरंच दिलेलं हे 10% आरक्षण भविष्यात टिकेल का? आणि जरांगे पाटील यांच्या असणारे जे काही सरकारकडच्या मागण्या होत्या, जसे की ते काही गुन्हे दाखल झालेले होते, ते मागे घेतले जातील का? आणि राज्यातून जरी त्यांना आज या 10% आरक्षण देण्यात आलेलं असलं तरी भविष्यात एक खासदार म्हणून तुमची भूमिका संसदेमधली काय असेल, तुम्ही काय मागणी कराल? बघा, आम्ही केंद्र सरकारकडे वेळोवेळी मराठा समाजातील गरीब माणसाला आरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून मागणी केली. मी देखील लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. आम्ही देखील पंतप्रधानांना भेटून अधिकचं आरक्षण राज्य सरकारला मिळावं मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भात. मराठा समाजामध्ये गरीब कुटुंब खूप आहेत, खरं तर दुर्लक्षित आहे आणि त्यांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून सगळे पक्ष एकत्रपणे येऊन त्या समाजाच्या बरोबर आहे. परंतु मागच्या सरकारने जो निर्णय घेतला होता आणि तो कोर्टात टिकला नाही. प्रामुख्यानं देवेंद्रजी फडणवीस असताना सरकारने तो निर्णय घेतल्यानंतर तो कोर्टामध्ये त्याला टिकला गेला, पण नंतरच्या सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि कोर्टाच्या एकंदरीत सगळ्या तुम्ही जर पाहिलं तर ते तुमच्या लक्षात येईल. परंतु जरांगे पाटलांनी नंतर आंदोलन उभं केलं, सगळा समाज त्यांच्याबरोबर राहिला, राज्य सरकारने त्याची दखल घेतली आणि त्या माध्यमातून 10%चं अधिकचं आरक्षण मिळालेलं आहे. सरकारने हे आरक्षण देत असताना सगळ्या बाजू पाहिल्या असतील. शेवट काय, मी त्या कमिटीत नाही किंवा मी ते काय खोलात जाऊन पाहिलं नाही, त्यामुळं मी अधिकचं बोलणं उचित ठरणार नाही. पण सरकारने जो निर्णय घेतला समाजावरती 10% आरक्षण देण्याचा, तो टिकावा या मताचा मी आहे आणि तो टिकला तर गरीब मराठा समाजातील अनेक तरुणांना त्याचा फायदा होईल. अनुषंगाने एक तरुणांचा प्रश्न आला म्हणून त्याला कनेक्ट करतो. प्रश्नाला आपल्या या मतदारसंघामध्ये अनेक तरुण आहेत. भविष्यातील तरुणांच्या रोजगाराकडे तुम्ही कसं पाहताय? मागच्या 10 वर्षामध्ये खासदार म्हणून तुम्ही किती तरुणांना रोजगार देण्यात यशस्वी झालात? किंवा तुमचं सरकार गेल्या सातत्याने तुम्ही सरकारमध्ये आहात, भविष्यात तरुणांना तुम्ही रोजगारासाठी काय त्या ठिकाणी सांगाल की किती तरुणांना रोजगार मिळू शकेल? बघा, ज्यावेळेस मतदारसंघाची डेव्हलपमेंट होती आणि डेव्हलपमेंट झाल्यानंतर विविध उद्योग त्या ठिकाणी येतात, त्याच्यातूनच तरुणाच्या हाताला काम मिळतं. JNPT सारखा देशातला सर्वाधिक मोठा पोर्ट होता, त्याला लागून 4 पोर्ट आले. 4 पोर्ट आल्यानंतर बिझनेस वाढला. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 35,000 कंटेनर जात होते, आता 1.5 लाख कंटेनर जातात. तिथून रोजगार उपलब्ध झाला. या संपूर्ण मतदारसंघामधले रस्ते, लाईट, बाकी जाळे वाढल्यामुळं अनेक छोटे मोठे व्यावसायिक उद्योग आले. आज जर पिंपरी चिंचवड शहराचा जर विचार केला, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी स्वतः बांधकाम व्यावसायिक आहे. मी बांधकाम क्षेत्रामध्ये काम करतो गेले 25 वर्ष. जे 500-600 रुपये स्क्वेअर फूटनी गाळे जात होते, आज त्याचा रेट 3-3, 4-4 हजार, 10-12 हजारावर पोचलेला आहे. तुम्ही पहा, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये व्यवसायाला चालना मिळाली. चाकणसारखं एक औद्योगिक वसाहत आपल्या बाजूला आहे, त्याच्यातून काम मिळतं आहे. हिंजवडी पार्कसारखा IT सेक्टर होतं, या अगोदर तिथं कनेक्टिव्हिटी नव्हती, रस्त्याची व्यवस्थित, ट्रॅफिक जाम होत होती, त्याला आता मेट्रोचं जाळं निर्माण होतं आहे. एकंदरीत हा सगळा परिसर आता जसा वाढतो आहे, नागरीकरण होतं आहे, त्या दृष्टिकोनातून लोक ज्या ठिकाणी राहायला येतात ते कामाच्या ह्यानीच राहायला येतात. देशभरातील सर्वाधिक राज्यातून या शहरामध्ये येणारा नागरिक आहे, त्याच्या हाताला काम आहे, म्हणूनच तो या ठिकाणी राहायला येतो आहे. आणि म्हणून सांगतो की शेवट एखादा उद्योग येत असतो, परंतु त्या उद्योगाच्या बरोबर बाकीचे जे उद्योग येतात त्या माध्यमातून रोजगार निर्माण होतो. आणि माननीय पंतप्रधानांचं उद्दिष्ट आहे की या देशातील जास्तीत जास्त तरुणांना नोकऱ्या देण्याच्या संदर्भामध्ये आपण कारवाई केली पाहिजे. आता काही प्रकल्प रसायनीसारख्या भागामध्ये येतात नव्यानं, काही प्रकल्प तळेगावच्या भागामध्ये येतात, नवीन प्रकल्प आता चाकणला चालू झाले. हा पुण्याच्या परिसरातला हा सगळा परिसर वाढतो आहे. पहिल्यांदाच शिंदेसाहेबांनी एक चांगला निर्णय घेतला
पुण्याचा आउटर रिंग रोड तयार करण्याच्या बाबतीमध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या माध्यमातून ह्याचं 80% 85% भूसंपादन झालं, त्याचे टेंडर प्रोसेस झाले. पुढच्या 3 वर्षामध्ये हा आउटर रिंग रोड तयार होईल. पुण्याच्या जवळपास असणाऱ्या सगळ्या गावांना महत्त्व प्राप्त होईल, ज्याच्यामध्ये व्यवसाय उद्योग वाढतील आणि एकूणच या भागात राहणाऱ्या तरुणांना त्या माध्यमातून नक्कीच काम उपलब्ध होईल. प्रेक्षको, उद्योगनगरी पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये मेट्रोचं जाळं असो की आदिवासी भागातील वाड्या वस्त्यांमधल्या रस्त्यांचा विकास असो की युवकांचा रोजगाराचा प्रश्न असो, आप्पांचं मागचं 10 वर्षामधलं जे काम बोलतं, जे आप्पांनी मागच्या 10 वर्षामध्ये व्हिजन ठेवून जे काम केलेलं आहे त्या जोरावरती एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल 8 वेळा आप्पांना त्या ठिकाणी संसदरत्न म्हणून पुरस्कारही मिळालेला आहे, सन्मानित करण्यात आलेला आहे. आप्पा 2024ची लोकसभेची निवडणूक आता लढतायत. खरं तर काही दिवसांमध्ये सगळा त्या ठिकाणी प्रोग्राम येईलच. मागच्या 10 वर्षामध्ये त्यांनी केलेला विकासाचा लेखाजोखा काय होता, आप्पांनी कशा पद्धतीने त्यांचे कामं केलेले आहेत ते मांडण्याचा खरं तर हा प्रयत्न होता. भविष्यात ज्यावेळेला निवडणुका लागतील त्यावेळेला विरोधक काय त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करतायत हेही आपण पाहणार आहे. परंतु विरोधकांच्या आरोपाला उत्तर न देता केलेला विकास हा जनतेपर्यंत पोहोचून मतदारांपर्यंत पोहोचून मग तो राज्याचा असेल केंद्राचा असेल हा मतदारांपर्यंत मांडण्याचं काम आप्पा आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते करतायत. आजही आप्पा खरं तर त्यांच्या एका मेळाव्यामध्ये बिझी होते, व्यस्त होते. अशातही आप्पांना वेळात वेळ काढून आप्पांनी आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये सदिच्छा भेट दिली आणि आज आपण लेखाजोखा मावळ लोकसभेचा हा पाहतोय. आप्पा, आपले मनपूर्वक आभार. आपण वेळात वेळ काढून आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.